स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरजेच्या गाढवे पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित डिझेल घातल्यानंतर वाहन बंद पडल्याची घटना। पाणी मिश्रित डिझेल विक्री सुरू असल्याचा ग्राहकांचा आरोप। मिरजेतल्या वकार भाग गाढवे पेट्रोल पंप या ठिकाणी 4 चाकी वाहनांमध्ये पाणी मिश्रित डिझेल भरल्याने वाहन बंद पडल्याची घटना घडली आहे। वकार भाग गाढवे पेट्रोल पंप येथे वसीम घोडीमार राहणार मिरज यांनी मारुती शियास आणि ह्युंडाई क्रेटा या 2 4 चाकी वाहनात डिझेल भरलं होतं। पेट्रोल पंपापासून काही अंतरावर वाहन गेल्यानंतर दोन्ही वाहने बंद पडली। अचानक दोन्ही वाहने बंद पडल्याने घोडीमार यांनी वाहन दुरुस्तीसाठी मेस्त्रीला जागेवर बोलावून घेतलं। मेस्त्रीने वाहनाची तपासणी केल्यानंतर डिझेलमध्ये पाणी असल्याने वाहन बंद पडल्याचे त्यांनी सांगितले। घोडीमार यांनी पेट्रोल पंप या ठिकाणी येऊन मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना पाणी मिश्रित डिझेल भरल्याचा जाब विचारला। यावेळी पहिल्यांदा पंप चालकाने उडवाउडवीची उत्तर दिली। त्यानंतर वाहनातून पाणी मिश्रित डिझेल काढून दाखवल्यानंतर पंप चालक अक्षय घोलप आणि मॅनेजर सोनल सावंत यांनी हे मान्य केलं। डिझेलचे पैसे परत आणि वाहनांच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च देण्याचे मान्य केल्याची तडजोड झाल्याची माहिती मॅनेजर सोनल सावंत यांनी दिली आहे। घोडीमार यांनी पंप व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली असून पाणी मिश्रित डिझेल पुरवठा ही वाहनांच्या आयुष्यमानावर परिणाम करत आहे। पुरवठा विभागाने मी वर्षा कदम, पुरवठा निरीक्षण अधिकारी मिरज। आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साधारण 8:30च्या सुमारास दूरध्वनीवरून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार आज आम्ही बोलवाड रोड येथील गाढवे पेट्रोल पंप या ठिकाणी भेट दिली असता या ठिकाणी एका 4 चाकीमध्ये जे भरलेलं डिझेल आहे तर ते संशयास्पद त्या व्यक्तींना आढळून आल्यामुळे ते इथं उपलब्ध असलेल्या आम्ही ॲल्युमिनियमच्या बादल्यांमध्ये काढून घेतलेलं आहे। तसेच पेट्रोल पंपावरील नोझलमधून सुद्धा आम्ही पेट्रोल आणि डिझेलचे सॅम्पल घेतलेले आहेत आणि हे इथं उपस्थित सर्व नागरिक, पत्रकार बंधू आणि वाहन चालक यांच्या समक्ष आम्ही हे सर्व ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी देत आहोत आणि या चौकशीअंती जे तपासणीअंती रिपोर्ट येतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल। सकाळच्या वेळी पूर्ण सेल पेट्रोल आणि डिझेल आम्ही बंद ठेवलेलं आहे, पण पेट्रोल वितरण आणि डिझेल वितरण हे अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळं आपण तपासाच्या रिपोर्टवरून जे रिपोर्ट येतील त्यावरून पुढील निर्णय घेत आहोत।